भारताच्या इतिहासामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले आहेत आणि त्या महापुरुषांचे जे कार्य आहे आपल्या पुढील पिढीला समजण्यासाठी, माहिती करून देण्यासाठी त्यांचे स्मारक बांधणे हे अत्यंत गरजेचे आहे। पण आपला जो विकास आहे फक्त स्मारकांपुरताच मर्यादित दिसून येत आहे। परभणीमध्ये इथे फक्त स्मारके उभ्या करायचे आणि त्या समाजाला खुश करण्याचं काम येथील नेते करत आहेत। बाकीच्या ज्या सुखसुविधा मिळायला हव्यात त्या मिळताना दिसत नाहीयेत। आता तुम्हीच बघा, इथे बरेच ऑटो जात आहेत। ऑटोमध्ये 3च व्यक्ती बसण्याची जी क्षमता असते, पण त्या ठिकाणी 3च्या ऐवजी 6 प्रवासी घेऊन जात आहेत। इथे कसल्याही प्रकारचं रेग्युलेशन करताना पोलीस दिसत नाहीयेत। ह्या चौकामध्ये एकही पोलीस ऑफिसर नाही, तसेच सिग्नल नाहीयेत। आजचा व्हिडिओ हा ह्या संदर्भातच आहे। परभणीमध्ये अजून काय काय सुविधा असू शकतात किंवा असायला हव्यात त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परभणीमध्ये। हा इथे समोर पुतळा आणि मी इथे थांबलोय। आजचा मुद्दा जो आहे आजच्या व्हिडिओचा की परभणीमधली जी ट्रॅफिक आहे त्या संदर्भात मी थोडं बोलणार आहे। परभणीमध्ये जे सिग्नल्स आहेत मी बघितलं, म्हणजे मी लहानपणापासून बघतोय की सिग्नल आतापर्यंत कधीच चालू नव्हते। सिग्नल बंद आहे, इथे पण बंद आहे का जागा? काही कमान किती जण बसतात ऑटो मध्ये? किती जण बसतात टोटल ऑटो मध्ये? अलाउड किती आहेत आपल्या इथं? 3 आहेत। आता किती बसले? 5। ऍक्सिडेंट झाला तर का बरं पोलीसवाले काय बोलत नाहीत का? बरं ठीक आहे। मला नव्हतं यायचं, फक्त बघायचं होतं। हा चालेल, बरोबर आहे सर। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे स्टेडियमला आणि स्टेडियमला व्हिजिट मी ऑलमोस्ट 15 वर्षानंतर करत आहे। मी इथे खेळत होतो अगोदर आणि आता इथे पास आहे असं सांगितलं, जे की पहिले फ्री होतं, फ्री ऑफ कॉस्ट होतं। आता इथं पासेस चालू केले। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की पैसे देऊन एंट्री देत आहे, पण ऍक्च्युली महानगरपालिकेकडे जेव्हा ही गोष्ट असते तेव्हा आपल्या नागरिकांना खेळण्यासाठी अवेलेबल असायला हवं। आता मी थोड्या गोष्टी दाखवतो। स्टेडियम कसं आहे, त्याच्यात सुविधा काय काय मिळतात। जसं 200 रुपये पास घेतात ना, त्या हिशोबानं देतात का आपल्याला सुविधा ते आपण बघूया। आता त्याची बिल्डिंग दाखवतो एंट्रन्सची। बिल्डिंगचं जे काम होतं, हे जेव्हा फर्स्ट टाइम स्टेडियम बांधले, इंदिरा गांधी स्टेडियम नाव आहे स्टेडियमला, फर्स्ट टाइम बांधलं तेव्हापासून ह्या बिल्डिंगचं काहीही काम नाही केलेलं। सेम आहे ऍज इट इज जेव्हा मी लहानपणी 15-16 वर्षापूर्वी इथे येत होतो, ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वी इथे येत होतो, तर तेव्हाचीच बिल्डिंग आहे। कलरिंग पण तेच आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये, सेम आहे। आता दरवर्षी म्हणा किंवा 5 वर्षाला म्हणा थोडाफार तरी निधी येतच असेल स्टेडियम नीट करण्यासाठी, कारण की स्पोर्ट्स साठी एक वेगळी तरतूद असते जिल्ह्यासाठी, तर ती तरतूद असताना सुद्धा याच्यात काही काम नाही होते। आता मी तुम्हाला थोडंसं आतमध्ये दाखवतो किती भारी आहे। आता ह्या इमारतीकडे बघा, इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे, पत्रे मोडकळीस आलेली आहेत। वरची जी सिटिंग अरेंजमेंट आहे त्याच्यावरचे जे पत्रे आहेत ते अत्यंत खराब अवस्थेमध्ये, कसल्याही प्रकारची तर स्पर्धा घेऊ शकत नाहीत अशा प्रकारचा अवस्था आहे। वरून इथं शेवाळं पण आहे, छोटे छोटे रोपटे पण उगवलेले आहेत। आता इथे सौर पॅनल आणि ही लाईटची जी अवस्था आहे हे पण एकदम खराब आहे, बंद अवस्थेमध्ये आहे। आता लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, इथे बॅडमिंटनचा हॉल होता, पण त्या ठिकाणी नशीब दुसऱ्या ठिकाणी तो हॉल आता बनवलेला आहे। अजून दुसऱ्या बाजूचं जर स्टेडियम बघितलं तर तिथे तर खंडरसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। असं वाटतच नाही की हे ॲक्टिव्ह ग्राउंड आहे, इथे कोणी खेळत असेल, पण इथे मुलं खेळतात, ह्या कंडिशनमध्ये पोरं प्रॅक्टिस करतात। खूपच खराब अवस्था आहे, कसल्याही प्रकारचं दुरुस्ती इथे करताना म्हणजे दिसतच नाही आहे, केलेली दुरुस्तीच करत नाही इथे। ही परभणीची अवस्था आहे। ग्राउंडवर बघितलं तर कसल्याही प्रकारची लेवलिंग नाही आहे, सर्व ठिकाणी खड्डे, त्याच्यानंतरनं दगडधोंडे, हे गवत जे आलेलं आहे कसल्याही म्हणजे त्याच्यामध्ये मापच नाही आहे कसल्याही प्रकारचं, अस्तव्यस्त असं गवत आहे। आता मी चाललो आहे जिम्नॅस्टिकच्या हॉलकडे। तर मित्रांनो, मी आहे आता जिम्नॅस्टिक जिथे आहे, जिथे प्रॅक्टिस होती, जिथे शिकवतात आहे, आतमध्ये थोडीशी एक हॉल बनवलेला आहे इंडोर, त्या ठिकाणी जिम्नॅस्टिकचे सर्व प्रकार शिकवले जातात। हा मुद्दा असा आहे की 200 रुपयाची जी फीस आहे, तर 200 रुपये फीस घेऊन काय काय फॅसिलिटीज दिल्या जातात हे आपल्याला बघायचं। आता तुम्ही अवस्था बघू शकता, मी मुद्दाहून खाली बसलोय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथे जे आहे पूर्ण गाजर गवत आहे। ग्राउंडवर कसल्याही प्रकारचं जे गवत लागतं आपल्याला खेळण्यासाठी ते नाहीये बिलकुलच। तुम्ही जर बघितलं जवळून,
हे अशा प्रकारे स्वच्छ असं ग्राउंड ठेवलेलं आहे. ज्यांनी कोणी फीस लावतायत त्यांनी थोडासा विचार करायला हवा. जे की फ्री असतं, फ्री न देता फीस लावून अशा प्रकारच्या फॅसिलिटीज मी 2005-06 मध्ये होतो त्यावेळेला सुद्धा याच्यापेक्षा कित्येक पटीने चांगलं होतं ज्यावेळेस फ्री होतं. आता तर याचं काय मरम्मत वगैरे तर तसं तर काही प्रकारच नाही, रिपेअरिंग वगैरे तो तर काही होताना दिसतच नाहीये. स्टील हे काय आहे, कोणत्या प्रकारे म्हणजे आपण इसवी सनाच्या कोणत्या शतकामध्ये जगत आहोत ते मला प्रश्न पडले आहेत. खरंच 2024 चालू आहे का परभणीसाठी? परभणी जिल्ह्यातले विद्यार्थी किंवा जिम्नॅस्टिक करणारे जे काही स्पोर्ट्स पर्सन जे काही मुलं आहेत त्यांचा कसा इथं विकास होणार, त्यांना कसं प्रशिक्षण मिळत आहे याच्यावर खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. जे कोणी पालक आहेत त्यांनी पण ह्या गोष्टीचा विचार करून म्हणजे विचारायला हवा ह्या गोष्टीचा की काय फॅसिलिटीज आहेत. मुलांना इथं जर बाहेर आल्यानंतर इथं काटे आहेत बघा, लिटरली काटे आहेत. हे काटे आहेत, हे वाले हे काटेच आहेत. हे ते इंडोर असलेलं असं ठिकाण जिथे प्रॅक्टिस करतात आणि त्याच्या बाजूलाच लागून हे कचरा कुंडी तरी बरी, कचरा कुंडी लिटरली कचरा कुंडी आहे. हो काय, इथे कचरा पडलेला, स्वच्छता नाही इथे. तर तुम्ही बघितलंच, खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस वगैरे करत होते आतमध्ये. पण त्यांना म्हणजे लिटरली मी तुम्हाला एक सांगू का, पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये इथे, की बिकट अवस्था आहे. आणि वॉशरूमचे जे हाल आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो की विद्यार्थी कोणत्या बिकट परिस्थितीमध्ये तयारी करतायत हे समजायला हवं आपल्या शासनाला. परभणी सारख्या ठिकाणी अरे 2024 चालू आहे, साधं फॅसिलिटी पाणी पिण्याची व्यवस्था नाही देऊ शकत. हे स्टेज बघा इथे. तर मित्रांनो मी इथे आलेलो आहे ना ग्राउंडवर. ती इथे क्रिकेट प्रॅक्टिस करणारे, क्लब कडून प्रॅक्टिस करणारे मुले आहेत. अंडर 16 ची तयारी करतो. राईट. अर्पित म्हणून आहे. अर्पित, मला एक 2-3 प्रश्नाची उत्तर देशील का? तर मला सांग की इथे तुला काय काय फॅसिलिटीज मिळतात? फीस किती इथे एंट्री करताना? 200 महिना. 200 रुपये महिना आहे. तर त्या मानाने फॅसिलिटीज तुला काय काय? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे? नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. ग्राउंडवर स्वच्छता कधी करतात? बघितली नाही अजून तर कधी. कधीच नाही. तू कधीपासून येतो इथे? 1 वर्ष. 1 वर्ष झालं. तू कधी स्वच्छता केलेली बघितली नाही. अंडर 16 चे सिलेक्शन ह्या कंडिशन मध्ये घेतलेत का इथे? आणि आता अंडर 19 चे जे सिलेक्शन होत होते जिल्ह्याचे ते या ठिकाणी झाले का दुसरीकडे झाले? दुसरीकडे. कुठे दुसरीकडे? विद्यापीठाच्या ग्राउंडवर. कारण की विद्यापीठाचं युनिव्हर्सिटीचे ग्राउंड आहे, त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे. तिथे यांनी केलं असेल अपील वगैरे आणि तिथे त्यांनी म्हणजे सिलेक्शनची प्रोसिजर तिथे राबवली. ते नाही. आता इथे काही विद्यार्थी आहेत, तुम्हाला मी दाखवतो. काय रे, कसं वाटतं ग्राउंडवर तुम्हाला? भारी का? कसं चांगलं वाटतं? पण बाकीच्या सुविधा नाहीत ना? म्हणजे तुम्हाला असं, आता तुम्ही नेट प्रॅक्टिस करता आणि बाकीच्या वेळेस तुम्हाला इकडे खेळायला मिळतं का चांगलं? पण खेळायला मिळतं तर तुम्हाला दगड धोंडे वगैरे लागतात का? दगड धोंडे लागतात ना? डाय वगैरे करू शकता का ह्या ग्राउंडवर? डाय करू शकत नाहीत. बाकी शूजचे हाल पण खराब होत असतील ह्या याच्यामुळे. तर ठीक आहे मित्रांनो, ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या करिअरसाठी. इथे म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण अंडर 16 चे सिलेक्शन अशा ग्राउंडवर घेतलेत आणि त्या कम्पेअर मध्ये हेच मुलं ऑल इंडियामध्ये कम्पीट करणार, ऑल महाराष्ट्रामध्ये कम्पीट करणार अदर जिल्ह्यांसोबत, ज्या ठिकाणी खूप चांगली अशी सुविधा आहे. पुण्यासारख्या ठिकाणी तर बघायचं कामच नाही. आता इथं फिल्डिंगचं कसं प्रदर्शन करणार एखादा विद्यार्थी? तो फिल्डर चांगला आहे, कॅच दिसत आहे, त्याला कॅच घ्यायची पण डाय नाही मारू शकत, खाली दगड धोंडे. जिम्नॅस्टिक हॉलच्या जे विंडो आहेत ते पूर्णपणे तुटलेले आहेत, त्याच्यावरचे ग्लास तुटलेले आहेत. खालीच इथे म्हणजे रोपटे वगैरे वाढले, इथे खाली घाण आहे, तुम्ही सर्व बघू शकता. आता मी तुम्हाला पाणी कुठे मिळतं, पाण्याची जी काय सुविधा आहे ती दाखवतो. ही आहे स्टेडियममध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे की आता नाही आहे. खूप कधी काळी होती इथे, आता बिलकुलच नाही आहे. अशा प्रकारे हे आहे. ही वॉशरूमची सुविधा आहे इथे, जे काय, अरे बापरे, खूप जास्त घाण वास येते.
अतिशय घाण असा वास येतो इथे जवळ गेलं तरी आतमध्ये जाऊन दाखवू पण शकत नाही, इतकी घाण आहे. तर हे विद्यार्थी येतात, लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी बिलकुलच सुविधा नाही आहे. बेसिक वॉशरूमची सुद्धा सुविधा नाही आहे. 200 रुपये फीस घेतात, ॲटलिस्ट ती सुविधा तरी द्या तुम्ही. ती सुद्धा नाही, पाणी नाही आणि वॉशरूम नाही, ह्या 2 तर बेसिक गोष्टी आहेत, तुम्ही तेवढ्या तर द्या. बाकीचं स्वच्छता तर तुम्ही करू शकत नाहीत. ऑब्विसली हे बघा गाजर गवत ही बिल्डिंग. स्टेडियममध्ये एंट्री करतानाच लेफ्ट साईडला एवढी घाण आहे, वॉशरूमचं सर्व पाणी रस्त्यावर येत आहे इथे. आणि बाहेर आल्याच्या नंतरनं जे एंट्रन्स होता तिथे मी बघितली, ही महानगरपालिकेने केलेली स्वच्छता आहे. अतिशय खूप चांगली सुंदर स्वच्छता आहे इथे. आणि ही जी नाली आहे अंडरग्राऊंड आहे, जी की तुम्ही बघू शकता अंडरग्राऊंड अशी नाली आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. धन्यवाद.